एवढ्या रात्री एवढे मोठे पैसे घेऊन हे काय करून राहिले रे बा? थांबा, विषय थोडा गंभीर आहे. ब्लॉग शर्ट पर्यंत बांध. तुमच्या भावाले फॉलो नशीन करेल तर फॉलो करून घ्या. तर विषय असा होता, आज होतं आपलं सोयाबीन काढायचं. पोतळ्या पातळ्या धरायले 4 आतंकवादी घेऊन आलो मी वावरात. मी वावरात येत नाही तर तेवढ्यातच आपले काका हेळम घेऊन आले. मग काय दडकन हेळम गंजार लावली, ढर सोयाबीन काढायला सुरुवात केली. पण आपल्या काकाची हेळम म्हटल्यावर काही विशेष नाही. मग ना सोयाबीन मध्ये काळी कुडी ना माती. आपलं सोयाबीन काढणं झालं तेवढ्यातच हे आतंकवादी कुठार घेऊन आले. अबे ओय, तुझ्या सोना बाबू संग मग बोल. पहिले आपल्या पोतळ्या टाकू लाग गाड्यात. हा, शेतकऱ्याचा नान नाही करायचा. 2 एकरात 4 क्विंटल झालं भाऊ. आता पैसाच पैसा आहे. दळ पोतळ्या गाड्यात टाकल्या. जे बी बाचके राहिले ते आपल्या नॅनोडॉनला टाकले. पाबर या मशीनं किती क्यूट पिल्लू दिलं. होय सुंदरी सुंदरी, तुझं नाव काय हाय, तुझं नाव काय हाय. राहू दे बा, काही नको सांगू ना. इकडे आमचं झुपूट निघून राहिलं. फटाफट बैल सोडले, गाळं जोतलं, गाळं घेऊन आम्ही घरी आलो. हा, नान करते काय, 0 मिनिटात तर गाळं खाली केलं. आणि रात्री 10 वाजता आपल्या गिरीश काकाचा फोन आला. चाल म्हणत बायदुरा महासंगत अर्जंट काम आहे. आणि ते पा कुठे घेऊन आले मला या वावरात. म्हटलं का बा, हे का बायदुरा? अरे काही नाही म्हणत, हे कोरकू आणले होते आपण एमपीतून आपले सोयाबीन सोंग्याले. आता सोयाबीन सोंगणं झाले ना, आता चालले होते घरी. तर त्याचा हिशोब द्या लागते म्हणत. तो हिशोब करायच आम्हाला तरी 12 वाजले. कधी त्याचं ओके तर कधी आमचं ओके. मग शेवटी सगळा ताळमेळ बसला बा आणि त्याचे पैसे त्याच्या हाती दिले. मग म्हटलं थांबा, एक व्हिडिओ काढू द्या मला. चला मग भावांनो, तुमच्या या मराठी माणसाला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका बरं. हे कोरकू एमपीतल्या तरी बी मी त्याला फॉलो केल्याशिवाय जाऊ नाही दिलं.